मंडळी नमस्कार, मी रायचंद्र शिंदे आणि आपण आहोत कुकडी प्रकल्पातला सगळ्यात मोठा धरण साठा जो आहे, ज्या ठिकाणी स्टोरेज डॅम म्हणून ज्याची ओळख आहे, त्याच येडगाव धरणामध्ये. खरं तर मागच्या बाजूला जर पाहिलं तर एका जुन्या गावाची आठवण आहे. नेमकं कोणतं गाव होतं, काय होतं, इथल्या कुठल्या वास्तू होत्या, सगळ्या मी या स्थानिक गावकरी त्यांना विचारणार आहे. पण हे आमचं हिवरे बुद्रुक गाव. हिवरे बुद्रुक गाव म्हणजे पुनर्वसित गावठाण. जन्म 68चा आहे. इथं मी 7 वर्ष या गावात 7 वर्ष या गावात होतो. लहानपणी सगमात यायचं याच्यासाठी यात्रेसाठी इथं. आणि उमरज असन, येडगाव असन, ही सगळी लोक इथं मोठा सप्ताह भरायचं इथं. आणि नाव सांगा, तुम्हाला काय आठवतं का? तुमचं वय किती आता? माझी जन्मतारीखच 1978ची. मला जुन्या गावातलं काहीच आठवत नाही. पण आज तुमच्यामुळे इथपर्यंत यायचे. मी 48 वर्ष वयामध्ये पहिल्यांदा इथे येतोय. आणि मला योगायोगाने माझा जन्म ह्या गावात होऊन देखील 5-6 महिन्यातच अगदी हे गाव लहान असतानाच आईसोबत, वडिलांसोबत, बाकीच्या माझ्या कुटुंबांसोबत सोडण्याची प्रसंग आला. जसं आपण सांगितलं, अलेक्झांडर गिब्सन आसपास त्यांच्या अनेक आठवणी आहेत. आणि आपण तालुक्याच्या मध्यावरती आहोत, निसर्गाने नटलेल्या या जलाशयाच्या परिसरामध्ये आहोत. आणि गावकऱ्यांनी याच निमित्ताने ह्या सगळ्या जुन्या आठवणी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत. मंडळी नमस्कार, मी रायचंद्र शिंदे आणि आपण आहोत कुकडी प्रकल्पातला सगळ्यात मोठा धरण साठा जो आहे, ज्या ठिकाणी स्टोरेज डॅम म्हणून ज्याची ओळख आहे, त्याच येडगाव धरणामध्ये. खरं तर मागच्या बाजूला जर पाहिलं तर एका जुन्या गावाची आठवण आहे. नेमकं कोणतं गाव होतं, काय होतं, इथल्या कुठल्या वास्तू होत्या, सगळ्या मी या स्थानिक गावकरी त्यांना विचारणार आहे. पण एकदा मी आता पाणी बऱ्यापैकी कमी झाले. म्हणजे आपल्याला माहिती, कुकडी प्रकल्पात फक्त आजच्या दिवसाला 5% खाली पाणी साठा आहे. आणि त्यामुळं हे गाव उघडं पडल्यानं खरं तर वर्षभर हे सगळं पाण्याखाली असतं. तुम्हाला टप्प्याटप्प्याने इथून मी सगळा तालुका जो दिसतोय तो दाखवणार आहे. मागच्या बाजूला जर पाहिलं तर इकडं काही माती उपसा दिसतोय साधारण. त्याच्या मागच्या साईडला काही ट्रक वगैरे, त्याच्या मागच्या साईडला जे उमरज गाव आहे, आपल्याला माहिती दरवर्षी ओझरवरून जी गणपती बाप्पा आहेत ते बहिणीच्या दर्शनाला ओझरला जातात. आणि
मधल्या पाण्याच्या याच्यातूनच सगळं जावं लागतं. थोडं इकडे येतो मागच्या साईडला, इकडं थोडं गेलं तर या सह्याद्रीच्या काय रांगा आहेत आपल्याला माहिती आहे. त्या बाजूला माळशेज घाटाचा तो परिसर सगळा आहे. थोडं इकडे ह्या बाजूला आलं, सूर्य आता अस्ताला चाललेला आहे, सूर्यास्त होणार आहे. आणि इकडे सुद्धा शिवनेरी वगैरे हा टप्पा आहे, म्हणजे तुम्हाला ढगांच्या याच्यामध्ये दिसणार नाही किंवा सूर्य विरोधी बाजूने असल्यामुळे दिसणार नाही आहे. पुन्हा इकडं थोडं विघ्नर सहकारी साखर कारखाना आहे आणि त्याच्यात थोडंसं या बाजूला जर पाहिलं आपल्याला माहिती आहे देशाचे पहिले वनरक्षक जे होते ब्रिटिशकालीन डॉक्टर अलेक्झांडर गिब्सन, त्यांची धरणामध्ये बुडालेली जी काही त्या काळातली जो बगीचा होता किंवा त्या काळातली जी वनसंपदा होती ती याच परिसरामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला थोडंसं जर या पाण्याच्या पलीकडे जर झालं पाहिलं तर. आणि पुन्हा इकडे थोडंसं या बाजूला येऊया, माझ्या ह्या बाजूला ह्या साईडला पलीकडनं जर पाहिलं तर पुणे नाशिक महामार्ग साधारण तिकडनं गेलेला आहे. नारायणगड दिसतोय आपल्याला आणि बरोबर ह्या बाजूला म्हणजे हा एक नावाडी दिसतोय काहीतरी त्या ठिकाणी मासे पकडत असेल. त्याच्याबरोबर मागच्या साईडला धरणाचा मेन जिथून पाणी सोडलं जातं नगर जिल्ह्यासाठी किंवा करमाळा वगैरे त्या परिसरासाठी. एकूणच हा सगळा परिसर एका ठिकाणाहून दिसतोय. तालुक्याच्या मध्यभागी आपण आहोत आणि वर्षभर जे धरण पाण्याखाली असतं, जी जागा पाण्याखाली असते, गावकऱ्यांच्या काय आठवणी हे सगळं जाणून घेणार आहे. या बाजूला पुन्हा एकदा आपण काहीतरी जुन्या वास्तू दिसत आहेत, पण मी पहिल्यांदा या गावचे सरपंच आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. काही जुने गावकरी आहेत, त्यांनाही जुन्या आठवणी त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्यात. सरपंच साहेब स्वागत आहे तुमचं नाव सांगाल मला आणि या गावचे तुम्ही सरपंच कुठल्या गावचे ते पण सांगा. नमस्कार सर, माझं नाव निलेश गुलाब बेनके. हे आमचं हिवरे बुद्रुक गाव. हिवरे बुद्रुक गाव म्हणजे पुनर्वसित गावठाण. म्हणजे 1976 साली ह्या गावचं पुनर्वसन झालं. त्याच्यानंतर आमचं हिवरे बुद्रुक कैलासनगर म्हणजे हिवरे बुद्रुकचा काही भाग हा पलीकडे जे तुम्ही मग सांगितलं अलेक्झांडर जिप्सम गार्डन, त्या बाजूला कैलासनगरचा एक भाग गेला. एक सहकारनगर आणि हिवरे बुद्रुक गावठाण असं 3 ठिकाणी हे गाव पुनर्वसित झालेलं आहे. म्हणजे 76 साली पुनर्वसन झाल्यानंतर आत्ता हा धरणसाठा आहे जो बॅकवॉटर आपण म्हणतो, हे उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल मे ह्या 2-3 महिन्यामध्ये याचा पाणीसाठा कमी होतो. परंतु ह्या वर्षी जास्तच पाणीसाठा कमी झाल्यामुळं हे तुम्ही आता दाखवलं जुनं महादेव मंदिर. आपण ज्या परिसरामध्ये उभे दोन्ही नद्या इथं संगम होता तुम्ही सांगितलं, हा संगम नंतर कोणत्या नद्यांचा? इकडनं जी नदी आली ती कोणती आहे? कुकडी नदी आली आणि ही पुष्पावती नदी या बाजूने आली. म्हणजे ही ओझरच्या दिशेने आली ही कुकडी नदी आणि ही भोरवाडी म्हणजे मुंडेवाडी भोरवाडी त्या दिशेने आली ही पुष्पावती. ह्या दोन्ही नदींचा संगम इथं होतं म्हणून याला संगम म्हणलं जातं. म्हणजे पहिल्यापासून जुन्या काळापासून. तुमचं आता वय किती साधारण आणि तुम्हाला हे जुनं गाव आठवतं का थोडंफार तरी? त्यावेळेस आमचा जन्म पण नव्हता. माझं वय आता 38 आहे. म्हणजे ज्यावेळेस पुनर्वसित झालं त्यावेळेस आमचा जन्म पण नव्हता. आमच्या गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते ह्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे ह्या मंदिराच्या यात्रा असेल किंवा जुन्या आठवणी हे माझ्यापेक्षा हे आमचे ज्येष्ठ नागरिक चांगले सांगतील. नक्कीच म्हणजे नवीन गाव पुनर्वसन झाले त्याच्या पण काय आठवणी आहेत जुन्या गावच्या, ज्यावेळेस पाणी कमी होतं तुम्ही आता. खरं तर यावर्षी सगळ्यात मोठा आपण म्हणतो का एल निनोचा इफेक्ट सगळ्या जगावरती आणि आपल्याकडे त्यामुळं ह्यावेळेस पाऊस सुद्धा उशिराने पडणारे असं सांगितलं किंवा दुष्काळ पडणारे असं म्हणतात. 75 वर्षातला सगळ्यात मोठा आणि त्यानिमित्ताने ह्या जुन्या आठवणी सगळ्या जाग्या होतात. मला तुमचं एकदा नाव सांगा, सध्या तुमचं वय काय आहे आणि हे जे आपण ज्या परिसरामध्ये हे कुठल्या गावचे अवशेष आहे साधारण मागच्या साईडला याच्याबद्दल थोडं सांगा. तुम्हाला काय काय आठवतं? लहानपण तुमचं कदाचित तिथे गेला असेल, तुम्ही खेळला असाल, शाळेत गेला असाल, काय काय आठवणी मला थोडक्यात जरा सांगा त्या सगळ्या. माझं नाव सुदाम कोंडाई चव्हाण. माझं वय आत्ता 58 चालू आहे. माझा जन्म 68चा आहे. इथं मी 7 वर्ष या गावात 7 वर्ष या गावात होतो आणि आम्ही इथं यात्रेला यायचं. ज्यावेळेस इथं यात्रेला आई वडिलांबरोबर यायचं. इथं खूप धमाल असायची, त्यावेळेस मजा असायची आणि दोन्ही गावची लोक या ठिकाणी जमायची यात्रेला आणि त्याचा आनंद जो वेगळा होता. त्यावेळेस आम्ही याच्या लहानपणी त्यावेळेस पण आणि आई वडिलांसंग खेळायचं बिळायचं. इथं ते खजूर वगैरे खायला लय मिळायचं, तो एक मला आनंद असायचा लहानपणी. आणि इथून उंबरच जवळ असायचं. साधारण कुठलं वर्ष ते होतं? साधारण ते 74-75 त्यावेळेस आम्ही आलो होतो. 74-75 साली. आणि शेवटचं पाणी पकडलं ते वर्ष कोणतं ज्यावेळेस तुम्हाला ह्या गावातून दुसरीकडे जावं लागलं? 76-77ला आम्हाला गाव सोडायला सांगितलं. आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे हे जुनं महादेव मंदिर. हां हे जुनं महादेव मंदिर आहे. इथं 2 आहे, इथे एक आहे, बाजूला एक आहे. हे त्या काळात त्याच्या अगोदरच्या काळात. आणि आपण काही त्या ठिकाणी पाहिलं का त्या ठिकाणी काय शिलालेख सुद्धा दिसत आहेत मोडी लिपीतले किंवा थोडंसं, तर त्याबद्दल पण काय कधी गावकऱ्यांनी जाणून घेतलं का याबद्दल? काय जुन्या लोकांना माहिती असेल आमच्यापेक्षा, परंतु ते जुन्या काळातलं आहे. त्या काळातलं मला आठवते, त्याच्या अगोदरच्या काळातलं असेल, 76च्या अगोदरचं. आपल्यासोबत अजूनही काही ग्रामस्थ आहेत. दादा तुमचं एक मला वय सांगा. वय मुद्दाम मी का जाणून घेतोय कारण वयामागं काहीतरी इतिहास असतो. इतक्या वर्षाची हिस्ट्री आपल्याला जाणून घ्यायची असेल तर वय पण महत्त्वाचं असतं. जसं धरण
जेव्हा झालंय त्यानंतर तुम्ही लहानपण तुमचं इथं गेलं, अजून काय आठवणी येतं? तुमचं नाव सांगून मला थोडीशी या भागातल्या तुमच्या जुन्या आठवणी सांगा. मी प्रताप बेनके, माझं वय 58 वर्ष आहे. तर आम्ही लहानपणी सगमात यायचं याच्यासाठी यात्रेसाठी इथं, आणि उमरज असन येडगाव असन ही सगळी लोक इथं मोठा सप्ताह भरायचं इथं, आणि चांगला मोठा कार्यक्रम व्हायचा. त्या काळात आम्हाला इथं खजूर मिळायची. खजूर फार प्रसिद्ध होती, आणि आम्ही ते ऊसाचा रस हे सगळी दुकानं इथं असायची, आणि ते बघण्यासाठी आम्ही यात्रा बघण्यासाठी आम्ही पायी गावातून इथं यायचं. आता का आमचं गाव थोडंसं लांब असायचं, पण पायी यायचं आम्ही सगळे. आम्ही 1ली ते 2रीपर्यंत या गावात आमचा भरपूर आम्ही खेळलो बागडलो. तुमचं शिक्षण सुद्धा गावात इथं झालं असेल? 2रीपर्यंत मी इथंच शिक्षण आमचं झालं. आता आपण ज्या परिसरामध्ये आहोत हा कुठल्या गावचा भाग आहे सगळा? हा आमचा हिवरे बुद्रुकचा भाग आहे. ह्या बाजूला येडगाव आहे, या बाजूला उमरज आहे, आणि मध्यवर्ती ठिकाणी आमचं ह्या दोन्ही धरणाच्या संगमावर हे मंदिर त्यावेळेस जुन्या काळात बांधलेलं आहे, आणि त्याचं इकडं सर्व आम्ही येऊन आनंद घ्यायचा याचा इथं. अजून एक मला जुन्या आठवणी काय जाणून घ्यायच्यात का? आपण कधीतरी असं जेव्हा दुष्काळ पडतो, पाऊस कमी असतो, धरणातलं पाणी कमी होतं, त्या निमित्ताने असं तुम्ही तुमच्या इतक्या वर्षाच्या लाईफमध्ये किती वेळा ह्या मूळ गावात ज्या ठिकाणी आता आपण उभं इथं आलात आणि जुन्या आठवणी पुन्हा त्या निमित्ताने त्याला उजाळा मिळतो? आता आम्ही शक्यतो यात्रेच्या वेळेला आहे ना, प्रत्येक वर्षी या गावात येतो आम्ही. आमचं जुन्या लालखंबाचं मंदिर आहे, त्या मंदिराला दर्शन करण्यासाठी आम्ही बहुतेक सर्व ग्रामस्थ वर्षातून एकदा तरी येतोच आम्ही. पण आता हे पाणी कमी झाल्यामुळं मग हे कमीत कमी 10 वर्षापूर्वी हे मंदिर उघडं होतं, आणि आता उघडं झालं हे मंदिर 10 वर्षानंतर. म्हणजे आपण विचार करू शकतो, आपण नेहमी सांगतो का ह्या वर्षीचा दुष्काळ किती तीव्र असणार आहे. 15 मेला मागच्या वर्षी पाऊस पडला होता, आणि एल निनोचा इफेक्ट ह्या वर्षी आपण सगळीकडे माध्यमांमध्ये चर्चा आहेत, मोठमोठे तज्ज्ञ सांगतायत काही वर्षी सगळ्यात मोठा दुष्काळ असणार आहे. पाण्याची पातळी कमी झाली, पाऊस कधी पडेल याची गॅरंटी नाही, पण या निमित्ताने जुन्या आठवणींना मात्र पुन्हा उजाळा मिळतोय. अजूनही 2 ग्रामस्थ आहेत. दादा, मला तुमचं एक नाव सांगा, तुम्हाला काय आठवतं का? तुमचं वय किती आता? माझी जन्मतारीखच 1978ची आहे. मला जुन्या गावातलं काहीच आठवत नाही. पण आज तुमच्यामुळे इथपर्यंत यायचे मी 48 वर्ष वयामध्ये पहिल्यांदा इथे येतो आहे, आणि या जुन्या काळातलं जुनं गाव आमचं, या जुन्या लोकांकडून जी माहिती आत्ता ऐकायला भेटते, तर त्यातून खऱ्या अर्थाने खेदच वाटतं की बाबा जुना काळ किंवा ते जुनं गाव आहे ना मला बघायला भेटलं नाही. त्या गोष्टीचा खेद वाटतो. खूपच छान वाटतं इथे आल्यावर मला. पण जुनी माणसं असतील काय तुमच्या गावातली, वडील असतील, आजोबा असतील, ही आठवणी सांगत असेल ना आपलं जुनं गाव कसं होतं, आणि प्रत्यक्षात आज त्या ठिकाणी यायला मिळाले? सांगतात ना, ते सांगतात, परंतु आम्ही बघितलेलं नाही. त्याच्यामध्ये सर्व आम्हाला एक स्वप्नावतच वाटतं बाबा. कुठून जेव्हा ते जुने विषय सांगतात, जुन्या गावातल्या किस्से जे सांगतात ना, ते आम्हाला एक काल्पनिक किंवा स्वप्नावत वाटतं, कारण आम्ही आमच्या नजरेने कधी ते बघितलेलंच नाही. जे अजून एक गावकरी आहेत, मला तुमचं पण नाव सांगा, आणि मला एक सांगा, आपण आपलं इतकं वय होतं त्यानंतर आपल्याला कळतं आपलं एवढं जुनं गाव, जुन्या गावच्या आठवणी ह्या कशा असतात? ज्यावेळेस त्या ठिकाणी येतो त्यावेळेस काय नेमकं फील होतं? कारण एखादी गोष्ट दुष्काळसुद्धा काहींसाठी जुन्या आठवणींना ताजं करण्याचं काम करत असतो. नमस्कार, मी गणेश शिवाजी भोर. खरं तर माझा जन्म ह्या गावात झाला, परंतु एक 5-6 महिन्याचा असतानाच मला हे गाव पुनर्वसित झाल्यामुळे किंवा येडगाव धरणाचं पाणी जलाशयाचा साठा नेमकी 76 साली धरल्यामुळे मला योगायोगाने माझा जन्म ह्या गावात होऊन देखील 5-6 महिन्यातच अगदी हे गाव लहान असतानाच आईसोबत, वडिलांसोबत, बाकीच्या माझ्या कुटुंबांसोबत सोडण्याची प्रसंग आला. हे गाव निसर्गरम्य वातावरणाने नटलेलं असं हे गाव, ज्या ठिकाणी 2 नद्यांचा संगम, जो कुकडेश्वरावरून येणारी कुकडी नदी असेल किंवा इकडून मांडवी ओतूर साईडने येणारी पुष्पावती नदी असेल, ह्या 2 नद्यांच्या संगमावर आमचं गाव होतं. याच्यासारखं मोठं भाग्य बाकी आम्हाला त्यावेळेस लाभलं. परंतु खेदाची गोष्ट अशीच आहे, जेव्हा असं आमचे अनेक ग्रामस्थ जसे बोलले की ह्या गावाचा आनंद किंवा त्या गावाचा तो निसर्गरम्य परिसर आम्हाला आठवता आला नाही. योगायोगाने मगाशी तुम्ही आठवण करून देताना सांगितलं, विघ्नर कारखाना अगदी समोरच त्या ठिकाणी वास्तव्यास आहे किंवा इथून दिसतोय आपल्याला. त्याच गावाच्या शेजारी पूर्वी एक साखर कारखाना, जो अलेक्झांडर जिप्समनी त्या काळी त्या ठिकाणी उभारलेला होता, त्या जिप्सन गार्डनमध्ये. तिथे साखर कारखाना प्लस विविध प्रकारच्या वनौषधी सुद्धा त्या ठिकाणी लावल्या होत्या, जी आजही रोपवाटिका त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. आणि ह्या
इथून जवळजवळ दोन, आता आपण लालखंबाबापासून जर या संगमापर्यंत आलो तर जवळजवळ 2-1 किलोमीटर आपण या ठिकाणी आलो. एवढा मोठा गावाचा पसारा किंवा एवढं मोठं गावाचं क्षेत्रफळ असताना योगायोगाने दोन्ही बाजूंच्या नद्यांचं धरणाचं पाणी बाकी आमच्या कुसालाच म्हणजे येडगावमध्ये साठवलं गेलं आणि त्याच्यामुळे आमच्या जवळजवळ 80% जमिनी या धरणाच्या ज्या जलाशयाच्या साठ्यामध्ये गेल्या. त्याच्यामुळे आम्ही आता अक्षरशः सगळेजण गुंठ्यावरीत आलेलो आहे. म्हणजे सरासरी जर आत्ता क्षेत्रफळ काढलं तर एकराच्या आतमध्येच म्हणजे 20 गुंठे, 30 गुंठे, 40 गुंठे असे सरासरी क्षेत्र बाकी आमच्या ग्रामस्थांना या ठिकाणी शिल्लक राहिलेले. त्याही परिस्थितीत एक आनंदाची गोष्ट कुठे का एवढा मोठा जलाशयाच्या साठ्यामुळं आज पूर्व भागामध्ये पार कर्जत जामखेडपर्यंत हे पाणी जातं आहे आणि एवढी मोठी समाज हे पाणी पितोय याचा एक आम्हाला सार्थ अभिमान आहे. एका बाजूला आमचा की आमच्या पूर्वजांचा किंवा आमच्या कुटुंबांचा मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे की जी हानी अजूनही भरून आलेली नाही. मोठ्या प्रमाणात पर्यायी जमीन व्यवस्था मिळणं किंवा काही त्या गोष्टी घडल्या नाही किंवा काही मुंबईला असल्यामुळे काही कुटुंब पुण्याला असल्यामुळे उपजीविकेसाठी इथे जमीन शिल्लक कमी असल्यामुळे ऑटोमॅटिकली पर्यायी उदरनिर्वाहासाठी मुंबई किंवा पुणे अशा मोठमोठ्या शहरांचा आम्हाला आधार घ्यावा लागला आणि त्यामुळे साहजिकच गावाकडं जमीनवर न भागल्यामुळे अनेक कुटुंब बाहेर स्थायिक होत चाललेली आहेत. परंतु ही जे गाव आणि ह्या गावाचा हा जो अमूल्य ठेवा बघितला तर खरं मन असं थोडंसं म्हणजे भरून येतं की इतकं सुंदर निसर्गाने नटलेलं गाव आपल्याला या ठिकाणी आम्ही त्या गावाचे ग्रामस्थ आहोत किंवा आम्ही त्या गावात जन्मलो हे आमचं भाग्याचं आम्ही समजतो. नक्कीच. आपण मगाशी सांगितलं निसर्गरम्य तालुका. अनेक इंग्रज अधिकाऱ्यांना जुन्नरचे प्रेमात्य होते. जुन्नर त्यांना आवडायचं. जसं आपण सांगितलं अलेक्झांडर गिब्सन आसपास त्यांच्या अनेक आठवणी आहेत आणि आपण तालुक्याच्या मध्यावरती आहोत. निसर्गाने नटलेल्या ह्या जलाशयाच्या परिसरामध्ये आहोत आणि गावकऱ्यांनी याच निमित्ताने ह्या सगळ्या जुन्या आठवणी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत. खरं तर आपण नेहमी सांगत असतो एखादं धरण होतं, एखादं विकास त्या परिसराला ती लोक विस्थापित होतात पण त्या लोकांच्यामुळेच इतरांना काही फायदे होतात आणि आपल्याला माहिती आहे आज नगर जिल्हा असेल, करमाळा असेल त्या परिसरामध्ये हे काही पाणी जातं त्यामुळे त्या भागातल्या शेतजमिनी फुलल्या, त्या भागातल्या लोकांना त्याचा फायदा होतोय. पण दुसरीकडं मात्र गुंठेवारीवरती आलेले जे शेतकरी ते पण जुन्नरमध्ये आहेत कारण जुन्नरमध्ये 5 धरणांचा हा सगळा परिसर आहे. अनेक एकर जमीन या सगळ्या याच्यामध्ये गेलेली आहे आणि त्याच्यामुळं खरं तर जुन्नरकर किंवा जुन्नरचे शेतकरी गुंठ्यावरती आलेत हे आत्ताच आपल्याला गावकऱ्यांनी सांगितलं. पण याच निमित्ताने या सगळ्या आठवणी ताज्या होत असतात. जुनं गाव पाहायला मिळतं. एक पिढी पूर्ण खपलेली असते या परिसरामध्ये. त्यांच्या आठवणी पाहायला मिळतात आणि आजचा हा सगळ्यात आजच्या दिवसाचा म्हणजे आज तारीख आहे 16 जून ना. 16 जूनला आपण या धरणाच्या पात्रामध्ये आहोत आणि हा आजचा सूर्यास्त तुम्हाला याच ठिकाणून मी दाखवतोय कारण एखादी गोष्ट ज्या वेळेस मावळतीला जाते त्यावेळेस त्याच्यामागं काहीतरी भूतकाळसुद्धा त्याच्यामागं असतो आणि जसं आपण सांगतो नेहमी की भूतकाळसुद्धा आठवावा लागतो. इथल्या काय आठवणी आहेत. गावकऱ्यांनी आता पाणी टाकून त्या ठिकाणचे जे दगडी एक खांब होता त्याच्यावरती पाणी टाकून त्या आठवणी स्वतः ज्या केल्या. इतिहास अभ्यासाकडनं सुद्धा आपण ह्या गोष्टी जाणून घेणार आहोत. पण पुन्हा एकदा चर्चा राज्यात सगळीकडे एल निनोची दुष्काळाची आहे अशातही काही आठवणी मात्र गावकऱ्यांना सुखद अनुभव देतात. पुन्हा एकदा शेवटी जाता आता फक्त हे मंदिर किंवा हा परिसर मी तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर हे अवशेष आहेत. खरं तर इतिहास भग्नावस्थेत आपण जो म्हणतो महाराष्ट्रात अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण धरणांमध्ये जी गेलेली गावं असतात तीच या निमित्ताने पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.
तर मंडळी, आपण आता लालखन हिवऱ्यामध्ये आहोत आणि मी तुम्हाला आत्ता दाखवतो हे मागच्या साईडचं जे मंदिर आहे. आता बऱ्यापैकी माझ्या मते 7 वाजण्याचा सुमार आहे, 6:30-7 अंधार पडायची वेळ झालेली आहे आणि त्या मंदिराजवळ आपण आलो आणि हे गावचं ग्रामदैवत होतं लालखन हिवऱ्याचं. आपण याबद्दल पण थोडं जाणून घेणार आहे, पण आता अंधार पडल्यामुळे थोड्याशा गोष्टी दाखवायला तुम्हाला अडचण येत आहेत, कारण आमची गाडीसुद्धा आता गाळात अडकली होती ज्यावेळेस आम्ही धरणाच्या भागात गेलो, कारण दिसायला वरवरती वाटत होतं का सुकलेलं आहे, पण गाडी तिथं अडकली. ग्रामस्थांनी मदत केली काढायची, पण एक ट्रॅक्टर लावून आता ती काढण्याचं काम सुरू आहे. पण बातमी महत्त्वाची असते, आपण जे कव्हर करायला आलोय ते त्यासाठी इथं आलोय. आणि ही थोडीशी आपण या बाजूला पाहू, ही शाळेची जागा दिसते, तिकडं पलीकडनं धरणाचा भाग आहे आणि 100 वर्षापूर्वीची ही शाळा आहे असं ग्रामस्थ म्हणतात. आपण या ग्रामस्थांशी पण बोलूया. याचे फक्त काय अवशेष आहे, ही खिडकी दिसतेय, तुम्ही बघा किती जुनं बांधकाम असणार आहे, विटेचं बांधकाम दिसतंय आतल्या साईडनी. आणि साधारण इथं कितवीपर्यंत शाळा आहे आपण हे विचारूया. दादा, तुमचं शिक्षण पण इथं झालं असेल? झालं. आम्ही दुसरीला ह्या शाळेत होतो, दुसरीला. आणि इथं मला वाटतं आम्ही इथं खाली त्यावेळेस जमीन असायची, सारवायचं, आम्ही शेण आणायचं, पाणी आणायचं नदी बादलीनी, आणि ह्या आम्ही सगळं सारवलेलं आहे. पाणी आणून आम्ही शेण आणून सारवले, अशी ही शाळा होती. 2री ते 4थी, बरोबर ना? 2री ते 4थी इथं वर्ग भरायचे आणि बाकीचे वर्ग वरती एक शाळा होती तिकडे भरायची. आणि आम्ही असं ऐकलंय का तालुक्याचे जे माजी आमदार होते स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके, ते सुद्धा ह्या शाळेत शिकलेले आहेत. बरोबर आहे, वल्लभ शेठची शाळा इथं झालेली आहे, साहेबांची शाळा इथं झालेली आहे. मला वाटतं तो जुना काळ असेल, पण त्यांची पण शाळा इथं झालेली असणार ना, ती इथंच होते ना, इथंच लहानची मोठे झाले ना. आणि याच्यानंतर मग ते उमरला शाळा जॉईन झाली. आमची शाळा 10वीच्या पुढे उमरला असायची, इथून आम्ही पायने जायचो उमरला. काय जवळच आहे म्हणजे पलीकडचं. 1-1.5 किलोमीटरचं अंतरावर उमरत शाळा असायची. त्याच्यामुळे मग पुढची शाळा उमरजमध्ये झाली साहेबांची. आणि 7वीपर्यंत 4थी, 1ली ते 7वीपर्यंत इथे शाळा असायची. हे मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाजूला इथं तमाशा व्हायचा आमच्या यात्रेचा. इथं तमाशाच्या रावठ्या, तमाशाच्या गाड्या. आणि त्यावेळेस तमाशा मला आठवतात, गॅसबत्ती असायची, गॅसबत्तीवर, आणि ते अशी हिराळ पेटवायची, हिराळ. ते हिराळाचा तमाशा आम्ही इथं पाहिलेला आहे. त्या राखेलमध्ये ते बुडवायचे आणि ती हिराळाचा उजळतात, तो तमाशा आम्ही इथं पाहिलेला आहे. तुमचं वय काय होतं त्यावेळेस तुम्ही ते तमाशा वगैरे पाहायचे, आणि कोणते गाजलेले तमाशे त्या काळात होते? मला आता इतकं नाही सांगता यायचं, पण मला थोडं आठवते, तुकाराम खेडकर असं काहीतरी, का तुकाराम असं काहीतरी एक नाव असायचं त्या काळातलं जुने तमाशा. आणि विठाबाई भाऊमंग नारायण गावकर, विठाबाईंचा तमाशा सुद्धा इथं झाला असेल. झालेलं त्या काळात. त्यावेळेस तो तमाशा झालेला. आम्ही त्यावेळेस लहानपणी लहान असायचं, घरी लोक आम्हाला घरचे झोपून ठेवायचे, आम्ही लवकर झोपायचं घरी, पण रात्री जाग आल्यानंतर पळत सुटायचं आम्ही, कारण तमाशे चालू आहे आम्हाला जाणवायचं. मग आम्ही पळत घरातून तमाशा बघायला इथे यायचं. तो एक आम्हाला खूप मोठा आनंद होता त्या काळात. आणि ते आता तिथं आलं, त्या सगळ्या आठवणी आमच्या ताज्या झाल्यात. आता आम्हाला बरं वाटतं. तमाशाचा विषय तुम्ही काढला आणि तुम्हाला माहिती आहे नारायणगावच्या विठाबाई, आणि त्यांच्यावरती आता एक सिनेमा येतोय ऑगस्टमध्ये, इठा नावाचा. आणि पुन्हा एकदा तमाशाच्या आठवणीने जुन्नरकर भारावलं जाणार आहे. तुम्ही तमाशाच्या सगळ्या आठवणी सांगितल्या, ह्या पुन्हा एकदा इथं आल्यावर त्या आठवणी तुम्हाला जागृत होत असतील. जागृत झाल्या, पुन्हा त्या आठवणी आम्हाला जागृत झाल्या, पुन्हा ते दिवस सगळे आठवले. आणि तो अतिशय आनंदाचा काळ होता. तमाशा सगळी गावाची यात्रा असायची, इथं काठी लागायची, काठीची मिरवणूक असायची, गावाचे सगळे गाव एकत्र यायचं. तो एक आनंद वेगळा होता. सगळे ग्रामस्थ त्यावेळेस एकजुटीने यात्रा पार पडायची आमची. तुमच्या काय आठवणी, म्हणजे तुमचं सुद्धा शिक्षण झालं का या शाळेमध्ये? माझं शिक्षण 2रीपर्यंत इथं झालं. किती रूम होत्या इथं साधारण, आणि त्या काळातले काय शिक्षक आठवतात का तुम्हाला? त्या काळातले पाटील सर, मण्यार मण्यार गुरुजी, गाढवे गुरुजी, गायवट गुरुजी, हे अशी साधारण बरेच आठवतात आम्हाला. जाधव मॅडम काय ते होते? जाधव मॅडम म्हणून. त्यातले जुने शिक्षक आहेत का अजून, म्हणजे काही भेट होती का त्यांची? आता जवळजवळ बहुतेक नाहीत. आता बहुतेक सगळे गेले. 4 रूमची शाळा होती सगळी. 1ली 2री इथं होती, आणि बाकीचे वरचे 4 वरती होती शाळा, तिथं होते बाकीचे सगळे. आता आपण ज्या परिसरात या गावाचं पुन्हा एकदा नाव सांगा, जुनं गाव. आणि शाळा कितीपर्यंत, शाळेला नाव काय होतं? जिल्हा परिषदची होती का 2री होती? जिल्हा परिषदची शाळा होती. जीवन शिक्षण मंदिर हिवरे बुजुर्ग अशी शाळा होती. म्हणजे जिल्हा परिषदच्या ताब्यातली आलेली ती. अजून काय आठवणी सांगता येईल या परिसरातल्या? आता ज्यावेळेस आपण गावात येतो त्यावेळेस तुम्ही सांगितलं इथं तमाशा व्हायचा, इथे यात्रा भरायची. आमची आई मंदिराच्या बाजूला घसरगुंडी असायची, आम्ही घसरगुंडी खेळायचो. ती फार प्रसिद्ध घसरगुंडी, सगळी मुलं आम्ही तिथे असायचो. इथं चिंच झाड होती मोठी. परत एक घाणा होता याचा, कशाचा? चुन्याचा. चुनखडीचा असा मोठा घाणा होता. जुन्या काळची सगळी मंदिरं वगैरे आपल्याला माहिती का चुन्यामध्येच बांधलेली आहेत? चुन्याचा एक घाणा होता, या मंदिराच्या बाजूलाच होता. चिंचेची झाडं होती मोठमोठी उंच, बाजूला तमाशा असायचा. सकाळी हजेरी आम्ही त्या झाडाखाली बसून बघायचं. ते जुने अजून आम्हाला चांगलं आठवतं.
खरं तर आपण अजून एक आठवण जाणून घेणार आहे ह्या तरुण पिढीच्या युवकाकडनं. थोडंसं मी विनंती करतो, तुमच्याकडे मोबाईल घ्या आणि आमच्यावरती तो पकडा दोघांवरती. हा एक दादा आहे आपल्यासोबत आणि दादाने सांगितलं का जसं की आपण मगाशी सांगितलं का गिब्सन देशाचे पहिले वनरक्षक होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे, आणि त्यांचं जे गार्डन होतं त्या गार्डन सुद्धा पाण्यामध्ये गेलेलं. आणि त्यांच्या पिढीतली पुढची काही लोक तुम्ही सांगितलं का ते आले होते आणि त्यांनी मग जुन्या काही आठवणी असेल त्यांच्यासुद्धा, कारण ते साधारण तुम्हाला आठवतं का कधी आले होते, गिब्सनचे वारसदार कोण होतं, आल्यानंतर काय केलं, तुम्ही होते का त्यावेळेस इथं साक्षीदार किंवा कोणाकडनं ऐकलं तुम्ही? मी तर नव्हतो, परंतु मी ऐकलेलं असं काही वर्षांपूर्वी त्यांचे एक वंशज इथे आले, त्यांच्याकडं जुन्या काळातला नकाशा वगैरे होता. ते नकाशे लावून आता आपण ही शाळेची भिंत बघितली ना, त्या भिंतीपासून त्यांनी टेप लावून 300 ते 400 मीटरच्या अंतरावर असं ठरवलं काहीतरी अंतरावर त्यांचा एक बंगला होता. तर ते मोजून त्यांनी सांगितलं इथे की बाबा इथे अशा अशा ठिकाणी बंगला होता. तर त्या बंगल्याचे काही अवशेष पण तिथे आढळले. आणि मग त्या नकाशामध्ये पूर्वी त्यांनी ती झाडं लावली होती, जी झाडं इथं नाही येत आता, पण पूर्वी गिब्सननी जी झाडं लावली होती ती झाडं सुद्धा त्यांच्या नकाशामध्ये त्यावेळी पण होती की कुठे काय कोणती झाडं लावली होती काय ते, आणि पूर्ण गावचा नकाशा त्यांच्याकडे होता. आणि त्यांचे वंशज काही वर्षांपूर्वी जे आलेले त्यांनी ही माहिती सांगितली गावची, कुठे काय होतं, मंदिर कुठे होतं, वाडे कुठे होते जुन्या काळातले, ते त्यांच्याकडं होतं आणि ते माहिती देत होते अशा पद्धतीची. नक्कीच नक्कीच. तर हा सगळा इतिहास पाणी कमी झाल्यामुळं तुमच्या पुढे येतोय आणि संध्याकाळचे जवळपास 7 वाजलेले आहेत. जूनचा 16 तारीख आहे आणि जूनमध्ये सुद्धा अजून पाऊस बरसलेला नाही, मान्सून आलेलं नाही, एल निनोचं संकट सांगितलं जाते. इथंच थांबणार होतं, पण जाता आता पुन्हा एकदा मी या बाजूला दाखवतं हे जुनं मंदिर माझ्या मागच्या साईडला लालखन बाबांचं. पलीकडच्या साईडला थोडंसं अंधुक दिसत असेल कदाचित, शिवनेरीच्या अलीकडचं जो शिरोली परिसरातला जो दुधाऱ्या डोंगर आहे किंचितसा दिसत असेल, मी थोडंफार लाईट त्याच्यावर चालू आहे. आणि आकाशात आता बरोबर मंदिराच्या वरती थोडीशी चंद्रकोर सुद्धा आहे, काही तारका पण आहेत. खरं तर सगळ्या आठवणी जुन्नरच्या खूप रोमांटिक आणि इतिहास जाणून घेताना एक वेगळा अंगावर शहारा आणणाऱ्या गोष्टी असतात. ही सगळी जुनी मंडळी याच निमित्ताने हा इतिहास आठवण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळेस असा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते, आपण मागच्या काही काळामध्ये आंबेगाव, जुनं आंबेगाव जे आहे आंबेगाव तालुक्यातलं, ते पण बुडालेलं पाहिलेलं डिंब्या धरणामध्ये. तिकडं चास कमान सुद्धा पाहिलेलं आहे. पण पत्रकारितेच्या इतिहासात ह्या गोष्टी सगळ्या मी नॅशनल चॅनलला पूर्वी दाखवल्याच आहेत. पण जुन्नरमधलं हे धरण, या धरण परिसरातली 4-5 गावं आणि त्यांचा सगळा जे काय बॅकवॉटर होतं त्या बॅकवॉटरमध्ये लुप्त झालेलं गाव या निमित्ताने पुढं आले. अनेक जण म्हणतायत दुष्काळ असेल, पाऊस पडेल की नाही वेळ, हे सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. पण आता तरी हा दुष्काळ या निमित्ताने गावकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या जुन्या आठवणी ताज्या करून देते. इथंच थांबणार आहोत, पण अशाच काही नवनवीन गोष्टी, इतिहासातल्या काही घडामोडी, जुन्या काळातल्या काही रोमांचक आठवणी आमच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. धन्यवाद.